6 ओव्हरचा सामना आहे बघा मैदानामध्ये आपण पाहत आहोत की रुद्रा प्रतिष्ठान कोल्हेवाडी विरुद्ध आजगर 11 आपण पाहत आहोत आपेगाव तालुका कोपरगाव ही लढत मैदानामध्ये होताना आपण पाहत आहोत आपेगाव संघाची फलंदाजी विवेकानंद शिंदे अर्थात पप्पू शिंदे स्ट्राइकवर आहे ललित चेंडू द्या नवीन मैदानामध्ये आणि नॉन स्ट्राइकला किरण गायकवाडला आपण पाहत आहोत किरण खुळे जे पहिले षटक घेऊन आलेले मैदानामध्ये ज्यांना आपण पाहत आहोत सामन्याला सुरुवात होती बघा पहिला चेंडू किरण खुळे यांचा बिग हिट करण्याचा प्रयत्न मैदानामध्ये आपण पाहत आहोत क्षेत्ररक्षक चेंडूवर आहे झेल दिसला नाही चेंडू आणि इथं आपण पाहत आहोत की या दरम्यान 2 धावेने खातं खोललं जाणार आहे पहिले षटक मैदानामध्ये आपण पाहत आहोत आपेगाव संघ अर्थात कोपरगाव तालुक्यातील संघ आहे मैदानामध्ये आजगर 11 विरुद्ध रुद्रा प्रतिष्ठान कोल्हेवाडी ही लढत आपल्याला पाहायला मिळते आहे या दरम्यान किरण खुळे यांचा चेंडू बघा लॉंग ऑन सीमा रेषेकडे आपण पाहत आहोत चेंडू सीमा रेषेचा वेध अगदी पहिला चौकार आलेला आहे पप्पू शिंदे अर्थात विवेकानंद शिंदे या फलंदाजच्या बॅटमधून धावफलकावर धावा जर आपण पाहिल्या तर मैदानामध्ये 8 धावा ज्या पाहायला मिळत आहेत किरण खुळे यांचा पुढचा चेंडू परत एकदा सुंदर फटका आहे या दरम्यान राहुल शिंदेला आपण पाहणार आहोत मैदानात चेंडू जात असताना एक सिंगल बनवली दुसरा हवेचा प्रयत्न आणि विवेकानंद शिंदे धावचीत पहिला फलंदाज या ठिकाणी आपण पाहत आहोत बाद होणार असणार आहे आपेगाव संघाचा विवेकानंद शिंदे चांगली फलंदाजी चाललेली होती घाई करण्याचा प्रयत्न आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज धावचीत झाला 9 धावांवर पहिला धक्का आपेगाव अर्थातच आजगर 11 कोपरगाव संघाला या ठिकाणी बसलेला आहे विवेकानंद शिंदे या ठिकाणी धावचीतच्या स्वरूपात पहिले यश रुद्रा प्रतिष्ठान कोल्हेवाडी संघाला प्राप्त झालेला आहे नवीन फलंदाज मैदानामध्ये अल्ताफ शेख याचं होणारं आगमन आपण जे पाहत आहोत जर 90च्या दशकामध्ये जर विचार केला तर अल्ताफ राजांचं जे गीत आलेलं होतं तुम तो ठहरे परदेसी इथं अल्ताफ शेख मैदानामध्ये गेलेला आहे आणि पहिला चेंडू अल्ताफसाठी किरण खुळे सर यांचा डॉट गेलेला आहे पहिले षटक संपलेला आहे 9 धावा धावफलकावर आपण ज्या पाहत आहोत लवकरच संगमनेर क्रिकेटसाठी एक आनंदाची गोष्ट असणार आहे की कोल्हेवाडी प्रीमियर लीगचं सुद्धा लवकरच जे आयोजन आणि नियोजन पाहायला मिळणार आहे येणाऱ्या काही दिवसांमध्ये एक बहारदार आयोजन आणि नियोजन एक भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेटमधील अहमदनगर जिल्ह्यातील एक नामांकित अशा प्रकारची लीग जी तमाम क्रीडा रसिकांना सुद्धा पाहायला मिळणार आहे राहुल शिंदे षटक क्रमांक 2 किरण गायकवाड बघा भैया मणी आरेस्टा कव्हर मध्ये हातामध्ये चेंडू येत नाहीये एक सिंगल मात्र बनवली जाणार आहे एका सिंगलच्या मदतीने आपण पाहत आहोत की धावफलक 2 अंकामध्ये पोहोचला गेलेला आहे 10 धावांवर
किरण गायकवाड यानंतर अल्ताफ शेख स्ट्राईकवर आहे. एस्टनच्या पाठीमागे सुहास खुळेला आपण पाहत आहोत. हा शॉर्ट पिच चेंडूचा प्रयत्न राहुल शिंदेकडनं केला गेला, यशस्वी ठरला गेलेला आहे. सुहास खुळे एस्टनच्या पाठीमागे उभा आहे. चेंडू निर्धाव पाहत आहोत आपण मैदानामध्ये. सिद्धेश कोल्हेला सुद्धा आपण पाहत आहोत शॉर्ट मिड विकेटमध्ये उभा आहे. युवराज गुंजाळ सुद्धा आहे. बघा युवराजचं नाव घेतलं परंतु युवराजच्या डोक्यावरनं आला तो मात्र अल्ताफ शेखच्या बॅटमधनं आपण पाहत आहोत. पंचांचा इशारा, षटकार, 6 धावा. अल्ताफ राजा, अल्ताफ शेखचा आलेला षटकार. आपेगाव तालुका कोपरगाव. षटकार आपण पाहत आहोत. परत एकदा अल्ताफ शेख, बघा काय फटकेबाजी मैदानामध्ये. डीप मिड विकेट रिझन. चेंडू मात्र सीमारेषेचा भेद घेत आहे. सीमारेषेबाहेर चौकार. 4 धावा. लगातार आपण पाहत आहोत की एक षटकार आला, तदनंतर चौकार आला. अल्ताफ शेखच्या बॅटमध्ये येणाऱ्या धावा निश्चितपणाने आपण पाहत आहोत. धावसंख्या 20 धावांवर पोहोचली गेली मैदानामध्ये. पॉवर प्ले मधील अंतिम षटक. राहुल शिंदेच्या हातामध्ये चेंडू. इथं पुढचा चेंडू पहा. हा चेंडू मात्र सुरेख असणार आहे. निर्धाव प्रकारचा चेंडू पाहायला मिळेल आपल्याला राहुल शिंदेचा. निश्चितच नामदार चषक बाळासाहेब थोरात प्रीमियर लीग मध्ये ज्या प्रकारे राहुल शिंदेने कामगिरी केली होती आणि राहुल राऊत 11 संघाचं प्रतिनिधित्व करत असताना तो संघ चॅम्पियन ठरला. इथं बिग हिट केला गेला. चेंडू हवेत आहे, पाहूया. सिद्धेश कोल्हे चेंडू सिद्धेश पुढे, चेंडू पाठीमागे. 2 धावा ज्या पूर्ण केल्या गेल्या. इथं मला थोडी अश्विन कोल्हेची आठवण झाली, परंतु या 2 धावा महत्वपूर्ण असणार आहे. आपण पाहत आहोत 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावफलकावर तब्बल 22 धावा बनलेल्या आहे. प्रति षटक 11 धावांची सरासरी आपल्याला अजगर 11 आपेगाव संघाची मैदानामध्ये जी पाहायला मिळते. दैत्यगुरु शुक्राचार्यांच्या समाधीने पावन आणि पवित्र असं जे कोपरगाव तालुका म्हणून ओळखला जातो, राष्ट्रसंत जनार्दन स्वामींच्या चरण स्पर्शाने पवित्र आणि पावन झालेली भूमी म्हणून कोपरगाव तालुक्याकडे जे पाहिलं जातं. इथं 22 धावा धावफलकावर आहेत. एक फलंदाजच्या मोबदल्यामध्ये युवराज गुंजाळ याला जे मैदानामध्ये आपण पाहत आहोत, संगमनेर तालुक्यामधील एक अष्टबली खेळाडू. निश्चितच संगमनेर तालुक्याच्या क्रिकेटला उच्च शिखरावर घेऊन जाण्यासाठी आतोनात प्रयत्न करणारा हा खेळाडू गोलंदाजी मार्कवर आलेला आहे. षटक क्रमांक 3 साठी. अनेक वर्षे किरण खोळेंच्या नेतृत्वाखाली जेव्हा संगमनेर तालुका असतो त्यावेळेस मावळा 11 या नावाने संगमनेर तालुका खेळत असतो आणि गाववाईज क्रिकेटमध्ये रुद्रा प्रतिष्ठान कोल्हेवाडी या नावाने हा संघ खेळत असतो. युवराज गुंजाळ आलेला आहे षटक क्रमांक 3 साठी. गोलंदाजी मार्कवर किरण गायकवाडचा हा फटका. पाहूया मिड विकेटच्या दिशेमध्ये. क्षेत्ररक्षक मात्र वेगात पोहोचण्याचा प्रयत्न करतायत. 1 धाव बनवली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होत आहे. या 2 धावांच्या मदतीने धावफलक पोहोचला गेला. 24 धावांवर आपण पाहत आहोत. जरूर किरण गायकवाड आणि खास करून अल्ताफ शेखने जो षटकार चौकार खेळला त्यामुळे तो धावसंख्येला वेग प्राप्त झाला. इथं मात्र युवराज गुंजाळचा पुढचा चेंडू. सन्मान दिला गेलेला आहे कव्हरच्या दिशेमध्ये आपण पाहत आहोत, कारण मिळणारी सिंगल धाव सुद्धा अत्यंत महत्त्वाची आहे. प्रत्येक चेंडूवर तुम्ही षटकार चौकार खेळू शकणार नाही आहे, परंतु सिंगल आणि डबल बनवण्याचा प्रयत्न केला जरी तुम्ही तर एक चांगल्या प्रकारची धावसंख्या जी निश्चित धावफलकावर बनवली जाईल. इथं मात्र आपण पाहत आहोत युवराजचा पुढचा चेंडू अल्ताफसाठी. हा चेंडू मात्र डाव्या एसटीच्या बाहेर असणार आहे. महेश नागरे यांच्याकडनं वाईट घोषित केला जात आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असणारे 1 ते 42 नियमांमध्ये असणारा हा 22वा नियम जो मैदानामध्ये आपण पाहत आहोत की पंचांनी अंमलात आणलेला आहे. वाईट चेंडू, ज्या चेंडूला आपण इंग्लिशमध्ये वाईट म्हणतो, मराठीमध्ये असणारा हा वाईट आपल्याला पाहायला मिळतो आणि वाईट चेंडूवर दंडात्मक कारवाई जी पंचाकडनं केली जाते आपण पाहत असतो. इथं स्लोअर प्रकारचा चेंडू टाकला गेला युवराज गुंजाळ याच्याकडनं. नामदार बाळासाहेब थोरात प्रीमियर लीग नामदार चषक 2023 मध्ये मॅन ऑफ द सिरीजचा जो मोठा किताब निश्चित युवराज गुंजाळने पटकावला होता. एक अप्रतिम फलंदाजी आणि गोलंदाजीच्या बळावर इथं चेंडू मैदानामध्ये डॉट गेलेला आहे, निर्धाव गेलेला आहे. ललित मोरे आणि युवराज गुंजाळे यांची मैत्री मात्र संपूर्ण नगर जिल्ह्याला माहीत आहे. अगदी लेखणीच्या स्वरूपामधून आपल्या
लेखणीच्या माध्यमातून ललित मोरे अनेक क्रिकेटबद्दलचे लेख नेहमी जो टेनिस विश्वाबद्दल लिहित असतो आणि आज महाराष्ट्र टेनिस क्रिकेटमध्ये ललित मोरेचं सुद्धा नाव आदराने घेतलं जातं. इथं चेंडू पाहूया, नेमकं चेंडू कशाला लागला हे काही मला कळालंच नाही. बॅटीला लागला की पायाला लागला, लेग बाईचा इशारा असणार आहे. एक सिंगल मात्र मिळणार आहे. एका सिंगलच्या मदतीने धावफलक आपण पाहतो की 27वा ऑनलाईन स्कोरर म्हणून दीपक कसरे या ठिकाणी काम पाहत आहेत. 7S ट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह स्वरूपात दाखवली जाते. इथं बघा किरण गायकवाड स्लोअर प्रकारचा चेंडू होता, बॅकवर्ड शॉर्ट लेग मध्ये सुहास खुळे आपण पाहत आहोत. चेंडूवर एक सिंगल बनली, धावाचा धोका आणि बघा जीवनदान निश्चित असणार आहे ते मात्र किरण गायकवाड साठी. या 2 धावा महत्वपूर्ण असतील. षटक संपला गेलेला आहे. 3 षटकानंतर 29 धावा एक फलंदाजच्या मोबदल्यामध्ये. अजगर 11 आपेगाव तालुका कोपरगाव या संघाची धावसंख्या आपल्याला जी पाहायला मिळते. बघा या ठिकाणी सन्मान्य बापू वरपे यांच्याकडनं मात्र कोणी 3 षटकार मारू त्या फलंदाजासाठी तब्बल 501 रुपयाचं बक्षीस जरूर दिलं जाणार आहे. आणि 501 रुपये बापू वरपे यांचे सुद्धा या ठिकाणी जमा झालेले आहेत. आमचे कॅप्टन रावसाहेब फड आणि तुम्हाला त्यासाठी म्हणतो पॉम्पलेट आणून द्या कॅप्टन साहेब, त्यासाठी ते गरजेचं आहे. काही छोट्या छोट्या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असतात. गोरख पानसरे आला गोलंदाजी मार्कवर. इथं मात्र डिक्लेरेशन झोनमध्ये आपण पाहणार आहोत 2 धावा ज्या पाहायला मिळतील. सकाळपासून खऱ्या अर्थानं बाळासाहेब बोणे असतील मुंबई पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत, या परिसरातील भूमिपुत्र आहेत. त्यानंतरला आपण महेश नागरे यांना पाहत आहोत आणि ज्यांचे बंधूसुद्धा PSI झालेले आहेत आता संदीप नागरे. आता सध्या त्यांचंही बक्षीस मला वाटतं या स्पर्धेसाठी आहे. काही दिवसापूर्वी त्यांच्याशी बोलणं झालं होतं, पालघरला गेलो होतो त्यावेळेस. इथं पाहूया हा पुढचा चेंडू मात्र सुरेख असणार आहे. गोरख पानसरे याचा मैदानामध्ये चेंडू डॉट असणार आहे. त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची धाव मात्र मिळणार नाहीये. धावफलकावर 31 धावा आहे. परंतु गेले काही वर्ष बघा या ठिकाणी जरूर एक चांगल्या प्रकारची क्रिकेटची स्पर्धा भरवायची. ललित मोरेशी नेहमी बातचीत होत असायची, परंतु स्पर्धेचा दिवस काय उजेडत नव्हता. इतर मात्र दिवस उजाडला गेला. हा चेंडू हवेत आहे. किरण खुळे बघा चेंडूवर आले, झेल टिपला आणि दुसरा फलंदाज अल्ताफ शेखच्या स्वरूपामध्ये अजगर 11 या संघाला दुसरा धक्का बसला. पॅन्ट खाली करून जायची बॅट्समन आपण, कारण युट्यूबला मॅच लाईव्ह चाललेली आहे. 2 बाद धावफलकावर धावसंख्या आहे ती मात्र 31 धावा. नवीन फलंदाज मैदानामध्ये समाधान खिल्लारीचं आगमन होत आहे. अल्ताफ राजाची फलंदाजी आपण पाहिली. 1 षटकार 1 चौकार जरूर अल्ताफच्या बॅटमधून आपल्याला जो पाहायला मिळाला. गोरख पानसरेला मिळालेले यश या षटकामध्ये आपण पाहत आहोत. इथं बातचीत जरूर, कारण आता बघा नेम क्रिकेटमध्ये आलेला आहे की फलंदाज नवीन फलंदाज हा स्ट्राईकवर असेल. इथं जर रनआउट जर असेल त्या ठिकाणी तर ती जागा बदली होऊ शकते, परंतु इथं मात्र फलंदाज बाद झालाय, तो झेलबाद झालेला आहे. चला अविनाश, समाधान खिल्लारी याच्यासाठी हा चेंडू मात्र आपण पाहतोय मैदानामध्ये. गोरख पानसरेचा मैदानामध्ये चेंडू निर्धाव गेलेला आहे. वेगवान चेंडू होता. समाधान खिल्लारीला वाटलं चेंडू उजव्या एसटीच्या बाहेर असेल, चेंडू जाऊन दिला सरळ एसटी रक्षक आपण पाहतोय सुहास खुळेच्या हातामध्ये. पुढचा चेंडू या दरम्यान परत एक आता उजव्या एसटीच्या बाहेर असेल, वाईड घोषित केला जाणार आहे. एक सिंगल मात्र मिळणार आहे. एका सिंगलच्या मदतीने धावफलक पोहोचला जातो. धावफलकावर आपण पाहणार आहोत 32 धावा 2 फलंदाजच्या मोबदल्यामध्ये. आपेगाव अजगर 11 आपेगाव तालुका कोपरगाव हा संघ प्रथम फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. इथं बघा बी हिट केला गेला. समाधान खिल्लारीच्या बॅटमधनं आला एक मोठा ब्लास्ट. चेंडू गेला सीमारेषेच्या बाहेर सरळ षटकासाठी 6 धावा. इथं षटकार आलेला आहे. डीजे कॅन्डी आपल्याला सुद्धा सावधान स्वरूपात बसावं लागणार आहे ना. आमच्यासाठी जोपर्यंत डावखरा फलंदाज येत नाही तोपर्यंत आमच्यासाठी काही धोका नाही आहे इकडे कॉमेंट्री बॉक्सकडे, कारण बहुतांश अंशी उजव्या हाताने फलंदाजी करणारे फलंदाज असतात. आता युवराज गुंजाळ आहे, त्याची बाजू नेमकी आमच्या बाजूची आहे, ते पण आपण बघूया. परंतु चांगला खेळ झाला पाहिजे आणि युट्यूबवर अनेक प्रेक्षक जोडले गेलेले आहे. शॉर्ट पिच चेंडू, चेंडू काय वेळ हवेत आहे पाहूया. क्षेत्ररक्षक चेंडूवर आलेला आहे. झेल होणार का? झेल झाला आणि फलंदाज समाधान खिल्लारी तिसऱ्या फलंदाजच्या स्वरूपात बाद होत आहे. तो मात्र तब्बल 38 धावांवर. आपेगाव संघाचा तिसरा फलंदाज बाद. 3 बाद 38 धावा. षटक संपले.
बघा 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. 3 बाद 38 धावा धावफलकावर आहे. भाऊसाहेब गव्हाळे मैदानामध्ये दाखल आहे. नॉन स्ट्राईक भाऊराव गव्हाळे आलेले आहेत. किरण गायकवाड बघा एक चांगली फलंदाजी करत आहे. दरम्यान एक सिंगल मिळेल आणि आता स्ट्राईकवर आपण पाहत आहोत भाऊराव गव्हाळे स्ट्राईकवर आलेले आहेत. 39 धावसंख्या आपेगाव संघाची आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक 5 साठी युवराज गुंजाळच्या हातामध्ये चेंडू आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळत आहे. इथं बघा चेंडू मात्र हलक्या हाताने खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक जर असतील चेंडूवर जातील. एक सिंगल मात्र बनवली जाणार आहे. सिंगलच्या मदतीने धावफलक पोहोचला जातोय. तो मात्र 40 धावांवर आपल्याला पाहायला मिळत आहे. या 40 धावा तर 3 बाद 40 धावसंख्या जरूर चांगली बनवलेली आहे. किरण गायकवाडला आपण पाहत आहोत की आघाडीचा फलंदाज म्हणून मैदानात आलेला होता फलंदाजी करण्यासाठी. तो मात्र खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. इथं मात्र हा चेंडू बघा धावचीतच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद असेल तो मात्र किरण गायकवाड. चौथा फलंदाज बाद 40 धावांवर आपेगाव संघाचा. ऋषिकेश भुजाडेचं आगमन मैदानामध्ये होत आहे. किरण गायकवाड धावची झाला. युवराज गुंजाळ गोलंदाजी मार्कवर एसटी उद्ध्वस्त. चेंडू मात्र खळाला नाही. भुजाडे सरकार त्रिफळाची 3 ताट त्रिफळा उडला गेला. फर्निचर उद्ध्वस्त आणि फलंदाज ऋषिकेश भुजाडे बाद. नवीन फलंदाज मैदानामध्ये अक्षय खिलारी आलेला आहे बघा. युवराजचा पुढचा चेंडू. इथं मात्र बॅटीचा एज एक सिंगल मात्र बनली जाणार आहे. क्षेत्ररक्षक जोरात फेकी करतायत. एका सिंगलने धावफलक 41 धावांवर आपण पाहतो. 5व्या षटक प्रगती पथकावर आहे. युवराज गुंजाळ मैदानामध्ये गोलंदाजी करत असताना रुद्रा प्रतिष्ठान कोल्हेवाडी संघाकडून आपण मैदानात ज्याला पाहत आहोत. युवराजचा पुढचा चेंडू असेल भाऊराव गव्हाळे यांच्यासाठी. हा चेंडू पाहूया फाईन लेगच्या दिशेमध्ये आपण पाहत आहोत. 2 धावांसाठी डिक्लेरेशन झोनमध्ये चेंडू दाखल होणार आहे. 43 रन्स धावसंख्या. षटक आपण पाहत आहोत. संपलंय का महेश? यस ओव्हर झालेली आहे. 43 धावा धावफलकावर. एकूण जर पाहिलं धावफलक 5 फलंदाजच्या मोबदल्यामध्ये आपेगाव संघाचा आपण पाहत आहोत. शेवट षटक मैदानामध्ये असणार आहे 6वं षटक. हे बघा असं पळत जायचं नाही मैदानात. आपल्या हातात पाण्याची बॉटल नाहीये काही नाहीये. अन्यथा इथून परत जर असं काही चित्र दिसलं तर त्या संघाला फाईन देण्यात येईल. पॅनल्टी बसेल याची नोंद घ्यायची आहे. 43 धावा धावफलकावर आहेत. 5 षटक संपलेले आहेत. शेवट षटक मैदानामध्ये असणार आहे. आपण पाहत आहोत किरण खुळे यांच्या हातामध्ये चेंडू आपल्याला मैदानात पाहायला मिळत आहे. कारण बघा क्रिकेट खेळाची प्रतिमा जपणं आपल्या हातामध्ये आहे. कारण खेळाडू येतील जातील परंतु क्रिकेट हा खेळ हा जिवंत राहणार आहे. किरण खुळे अंतिम षटक. या दरम्यान आपण पाहत आहोत की जरूर एक सिंगल मात्र बनली जाणार आहे. एका सिंगलच्या मदतीने धावफलक 44 धावांवर आपण पाहत आहोत पोहोचला जात आहे. अंतिम षटक मैदानामध्ये जे असणार आहे भाऊराव. इथं बघा भाऊरावचा फटका मैदानामध्ये सुरेख फटका आहे. परंतु चेंडू लॉंग ऑफ सीमा रेषेकडे आपण पाहत आहोत. इशारा पंचांचा येणार आहे. तो मात्र चौकार. 4 धावा. धन्यवाद धन्यवाद डीजे धन्यवाद. चौकार आला. परत एकदा फटका चांगला. या दरम्यान वैभव सांगळेचा बघा सुरेख झेल आपण पाहतोय. फलंदाज भाऊराव गव्हाळे बाद. बघा राहुल खिलारी मैदानामध्ये आलेला आहे. भाऊ गव्हाळे बाद. एक चौकार खेळून सुरेख फटका होता. झेल चांगला टिपला गेला.
इथं मात्र चांगला चेंडू आहे राहुल खिल्लारीसाठी. चेंडू काही समजत नाहीये. यष्टीरक्षक आपण पाहतो की सुहास कुळे एसट्यांच्या पाठीमागे आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळते. परंतु बघा बाळासाहेब भोणे आणि महेश नागरी सकाळपासून जे पंच म्हणून मैदानामध्ये उभे आहेत. इथं परत एकदा चेंडू अजून काय राहुलच्या लक्षात यायचं नाही. लक्षात येईन तेव्हापर्यंत ओव्हर संपलेली असेल असं वाटतंय. चेंडू लवकर लक्षात घेतला पाहिजे, कारण जर इतका वेळ आपण जर प्रत्येक चेंडूवर एकच ॲक्शनमध्ये बॅट फिरवली. हा आता मात्र चेंडू खेळलेला आहे. या दरम्यान मिड विकेटमध्ये बघा एक सिंगल मात्र बनली जाणार आहे. राहुल शिंदे वेगात चेंडूवर आला. या दरम्यान दुसऱ्या वेळेचा प्रयत्न आणि बघा 2 धावा ज्या पूर्ण केल्या जाणार आहे. षटक संपलं गेलेलं आहे. एकूण जर पाहिलं तर 50 धावा ज्या 6 फलंदाच्या मोबदल्यामध्ये बनवल्या गेल्या 6 षटकाच्या समाप्तीनंतर आणि 51 धावांचं लक्ष या ठिकाणी उभं केलेलं आहे सामना जिंकण्यासाठी रुद्रा प्रतिष्ठान कोल्हेवाडी या संघाबरोबर. हे बघा साकूर आजगर आजरभाई पटेल आणि गणेशनगर विजय वायकर गणेशनगर आणि साकूर आजर पटेल. आपणाला विनंती असेल आपण टॉससाठी या ठिकाणी यायचे कृपया. बघा मोटरसायकलवाले आपणाला विनंती असेल इथं विनंती असेल आपल्याला की आपण थोडं सहकार्य करा. आजर पटेल साकूर संघाचे कर्णधार आणि तदनंतरला गणेशनगर विजय वायकर आपण टॉससाठी यायचा आहे. चला आपेगाव क्षेत्ररक्षण करण्यासाठी दाखल व्हा आपण. चला पटकन क्षेत्ररक्षण लावून घ्या. आपेगाव अजगर 11. काय म्हणतात बाळासाहेब? नवीन का 2 दिले होते ना आता? अजून एक पाहिजे का?
धन्यवाद डीजे. बघा सामना जिंकण्यासाठी 51 धावांचं लक्ष्य असणार आहे. सुहास खोळे आणि मैदानामध्ये युवराज गुंजाळ दाखल झालेले आहे. पाहूया पहिल्या षटक मैदानामध्ये समाधान खिल्लारी गोलंदाजी मार्कवर आपण पाहणार आहोत. आपेगाव संघाकडनं पहिलं षटक घेऊन मैदानामध्ये असेल. 50 धावा बनवल्या गेल्या. 51 धावांचं लक्ष्य या ठिकाणी उभं केलं गेलेलं आहे. क्षेत्ररक्षण सजवलं गेलेलं आहे. 2 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर असतील पहिल्या 2 षटकांमध्ये आपण जे पाहणार आहोत. इथं पाहूया सुहास खुळे स्ट्राईकवर आहे. नॉन स्ट्राईक एंडला युवराज गुंजाळ आपण जे पाहणार आहोत. पहिलं षटक पहिला चेंडू समाधान खिल्लारीच्या हातामध्ये आहे. सामन्याला सुरुवात होती बघा. पहिला चेंडू शॉर्ट पिच चेंडू सुहास खुळेच्या बॅटमधनं पहिल्या चेंडूवर आपण पाहत आहोत. इशारा काय असणार आहे हा महत्त्वाचा असणार आहे. मला वाटतं चेंडू आतमधून गेलेला आहे आणि जरूर षटकार पहिल्या चेंडूमध्ये सुहास खुळेने षटकाराने खातं खोललेलं आहे. धन्यवाद धन्यवाद. थोडा आपल्याकडे वेळ कमी आहे त्याच्यात चांगलं संगीत वाजवा. आपण काय वाजवतो ते आम्हालाही कळत नाही म्हणजे बाकीच्यांना काय समजत असणार आहे. जरा थोडी चांगली गाणी वाजत जा. षटकाराने खातं खोललेलं आहे बघा. सुहास खोळेचा आलेला षटकार. इथं वन्स अगेन शॉर्ट पिच चेंडू पुढे सरसावत डीप एक्स्ट्रा कव्हर मधून आपण पाहत आहोत. सुहास खोळेच्या बॅटमधनं चेंडू सीमा रेषेच्या बाहेर आला. चौकार 4 धावा. बघा षटकार चौकार आपण जो पाहत आहोत 10 धावा ज्या धावफलकावर बनल्या गेलेल्या आहेत. निलेश फडचं कॉमेंट्री बॉक्समध्ये होणारं आगमन आपण पाहत आहोत. एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहे हंगेवाडीचा. इथं शॉर्ट पिच चेंडू परत एकदा एक्स्ट्रा कव्हर मधून हा चेंडू सुहास खोळेच्या बॅटमधनं एक टप्पा पार चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. चौकार 4 धावा. 14 धावा. त्यांना प्रश्न पडला असं वाजू का नको वाजू. आता पहिल्या 3 चेंडू मध्ये षटकार 2 चौकार. अण्णासाहेब फड मेजर साहेब माजी सैनिक यांना सुद्धा आपण पाहत आहोत की आता थोडी रिटायरमेंट घेतलेली आहेत. भारतीय सैन्य दलात होते. इथं परत एकदा बघा मिड विकेटला चेंडू नेमका टाकावा कुठं आला की चालला गेला सीमा रेषेबाहेर. चौकार 4 धावा. तब्बल धावा आपण पाहत आहोत की आपेगावचा संघ म्हणत असेल नेमकी गाठ भेट कोणापुढं पडली आज पहिल्या सामन्यामध्ये. कारण सुहास खुळेच्या बॅटमधनं आलेला हा चौकार आपण पाहत आहोत. एक चांगली फलंदाजी जरूर आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या चेंडू षटकार नंतरच्या 3 चेंडू 3 चौकार आले सुहासच्या बॅटमधनं. इथं परत पहा कव्हर पॉइंट मधून भाऊराव गवाळे पहा टप्पा 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 चेंडू पहा रोखला गेलेला आहे मैदानामध्ये. या दरम्यान बघा एक सिंगल मिळणार आहे. तब्बल 3 धावा मात्र भाऊराव गवाळे यांनी रोखलेल्या आहेत. बघा आपेगावचे आजगर 11चे खेळाडू आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण यांच्याकडनं आपल्याला पाहायला मिळालं. बापू ओरपे यांचंही बक्षीस आहे बघा. लगातार 3 षटकारासाठी 501 रुपयाचं बक्षीस आहे. जरूर कॉमेंट्री बॉक्समध्ये सुद्धा हे पारितोषिक म्हणजे आता ललित मोरे यांच्याकडे जमा झालेलं आहे. समाधान खिल्लारीचा पुढचा चेंडू युवराज गुंजाळ प्रथम स्ट्राईकवर आपण पाहत आहोत. पहा एक वेगवान चेंडू आहे. सुरेख चेंडू आहे आणि पहिला चेंडू निर्धाव या षटकातील आला. षटकाची समाप्ती झाली आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर तब्बल 19 धावा ज्या बनवल्या गेल्या. तब्बल 5 चेंडूमध्ये 19 धावा सुहास खुळेने बनवलेल्या आहेत. दुसऱ्या षटकासाठी आपण पाहत आहोत. जरूर अक्षय खिल्लारी आपण मैदानामध्ये पाहत आहोत की गोलंदाजी मार्कवर येणार आहे. 19 धावा धावफलकावर आहेत. अक्षय खिल्लारी षटक क्रमांक 2 घेऊन मैदानात येणार आहे. तर रुद्रा प्रतिष्ठान संघाकडनं 5 चेंडूमध्ये 19 धावांवर फलंदाजी करणारा सुहास खोळे आपण पाहत आहोत. त्यामध्ये जर पाहिलं तर तब्बल जे काही 3 चौकार आहे 1 षटकाराचा समावेश आहे. सुहास खोळेने बनवलेल्या पहिल्या षटकातील 19 धावा आपण ज्या पाहत आहोत. 50 धावा 51 धावांचं लक्ष जे उभं केलेलं आहे अजगर 11 आपेगाव कोपरगाव संघाने. अक्षय खिल्लारी षटक क्रमांक 2 घेऊन मैदानामध्ये आला. षटकाची सुरुवात मात्र जो करणार आहे
हो, पहिला चेंडू बघा इथं एसटी रक्षक थोडासा हादरला होता. चेंडू डाव्या एसटीच्या बाहेर आहे आणि तदनंतर डिक्लेरेशन झोन म्हणजे एकूण 3 धावा ज्या मिळणार आहे. इथं मात्र अक्षय खिल्लारी यांनी रुद्रा प्रतिष्ठान संघाला बोनस दिलेला आहे हा 3 धावांचा. पुढचा चेंडू बा या दरम्यान चेंडू रोखण्याचा प्रयत्न फॉलो थ्रू मध्ये केला गेलेला आहे. किरण गायकवाडला आपण पाहत आहोत शॉर्ट मिड विकेट मध्ये जो उभा आहे क्षेत्ररक्षण करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आपेगाव संघातून अनेक जण युट्यूबवर ही मॅच पाहत असणार आहेत की आपले गावचे हिरे आज गेलेले आहेत मैदानात खेळण्यासाठी. इथं पहा पप्पू शिंदे चेंडू थोडासा रोखण्याचा प्रयत्न होतो. एक सिंगल मात्र मिळणार आहे. सीमारेषेजवळ चेंडू रोखला गेलेला आहे. सिंगलच्या मदतीने धावफलक एका धावेने जो पुढे सरसवणार आहे पोहोचला गेला तब्बल आपण पाहतो 23 धावांवर. इथं बघा आपण पाहतोय की बापूसाहेब वरपे यांच्याकडनं सुद्धा लगातार 3 षटकारासाठी 501 रुपयाचं जे बक्षीस असणार आहे. अक्षय खिल्लारी या दरम्यान युवराज सिंगला आपलं खातं जे खोलायचं आहे आतापर्यंत एक चेंडूचा सामना केला होता तो मात्र स्ट्राईकवर असेल. हा चेंडू पाहूया. चेंडू थोडासा फिरकी गेलतोय परंतु अल्ताफ तिथे आपण जो पाहत आहोत मैदानामध्ये क्षेत्ररक्षण करताना आपल्याला पाहायला मिळतंय. इथं पहा चेंडू मात्र सुरेख असणार आहे. हे बघा खर्डी गणेश आणि कणगर 11 शशी नालकरचा संघ सागर रेवळे आणि शशी नालकर या सागर रेवळे आणि शशी नालकर या आपण या ठिकाणी टॉस करण्यासाठी ह्या 2 संघांची लढत यानंतर होणार आहे. टॉस करण्यासाठी आपण यायचं आहे. परंतु अक्षय बघा एक चांगली गोलंदाजी मैदानामध्ये करत असताना युवराज गुंजाळसाठी आपण जे पाहत आहोत हा चेंडू आता मात्र निश्चितच वाईट चेंडू असेल मैदानामध्ये. एक अवंतर धाव जरूर मिळणार आहे. 51 धावांचं लक्ष आहे. या लवकर कणगर 11 शशी नालकर आणि त्याचबरोबर सागर रेवाळे खिरडी गणेश आपल्याला विनंती असेल. इथं फुलटा चेंडू बघा युवराजच्या बॅटमधनं लॉंग ऑफ रिजन मध्ये आपण पाहत आहोत. चेंडू सीमारेषेचा भेद घेत आहेत. आला तो षटकार 6 धावा. चौकार आहे का? यस ठीक आहे. चौकाराने दीपक धावसंख्या 28 धावांवर जी आपल्याला पाहायला मिळते आहे. दुसरं षटक मैदानामध्ये आले आपण पाहत आहोत. अक्षय खिल्लारी याचं आपेगाव संघाकडनं चालू आहे. युवराज गुंजाळने चौकाराने आपलं खातं मैदानामध्ये जे खोललेलं आहे. यानंतर कणगर 11 आणि खिरडी गणेश दोघांना विनंती असेल टॉससाठी या. इथं पहा युवराज गुंजाळचा फटका फसला गेला. क्षेत्ररक्षक कफन बांधकर खडे परंतु इथं मात्र डिक्लेरेशन झोन मध्ये 2 धावा असणार आहे. चेंडू पाहत राहिले झाडाच्या सावलीमध्ये बराच वेळ उभे होते. सावली हाटली ऊन काय असतं पाहायला मिळालं आणि 2 धावा. बराच वेळ सावलीमध्येच उभे होते ते. त्यांना अंदाज नव्हता की त्यांच्या बाजूला चेंडू येईल म्हणून. 2 धावा आलेल्या आहेत. षटक संपलं गेलेलं आहे. 30 धावा बघा धावफलकावर आहे. अजून 24 चेंडू आणि 21 धावांची गरज जी मैदानामध्ये असणार आहे. षटक क्रमांक 3 साठी आपण बहुतेक किरण गायकवाड आलेला आहे. गोलंदाजी मार्कवर असेल किरण गायकवाड. एका बाजूला आपण मैदानामध्ये पाहतो की सुहास खोडे 7 चेंडूमध्ये 20 धावांवर आहे. युवराज गुंजाळ 5 चेंडूमध्ये 6 धावांवर फलंदाजी करताय. जरूर युवराजला हे जेवणदान म्हटलं तरी वावगं ठरणार नाही आहे. पाहूया किरण गायकवाड बघा असा चेंडू टाकला तर लॉन मध्ये चेंडू खेळला गेलेला आहे. एक सिंगल मात्र बनली जाणार आहे. धावफलक 31 धावांवर आपण पाहत आहोत. इथं मात्र बघा युवा नेते बापूसाहेब वरपे यांच्याकडनं जे तब्बल लगातार 3 षटकारासाठी 501 रुपयाचं बक्षीस आहे. किरण गायकवाडचा चेंडू बघा युवराजसाठी. इथं बघा सुरेख चेंडू असेल. हा चेंडू डॉट गेलेला आहे. हे बघा शशी नालकर कणगर 11 या टॉस साठी या ना आपण. कणगर 11
आलेत का? ये ना शशी पुढून ये जरा. इथं मागून चालना येत. इथे चेंडू डॉट गेलेला आहे. चेंडू डॉट गेलेला आहे बघा. अण्णासाहेब फड यांच्या शुभ हस्ते हा नाणेफेक होणार आहे. खिरडी गणेश आणि कणगर 11 या संघाचा आपण पाहत आहोत. लगातार चेंडू निर्धाव गेले. इथं बघा युवराज गुंजालचा त्रिफळा मात्र उडला गेलेला आहे. पहिले यश मिळतंय ते मात्र आपेगाव संघाला. हे बघा डीजे कॅन्डी इकडे कॉमेंट्री बॉक्सकडे टॉस होतंय. आपण इकडे कॅमेरा करा जरा. हा टॉस करून घ्या ना आपण. खिरडी गणेश 5 ओव्हरचा सामना असेल हा. शशी कणगर 11 आणि खिरडी गणेश यांचा टॉस या ठिकाणी आपण पाहत आहोत. माजी सैनिक सन्माननीय अण्णासाहेब फड यांच्या शुभ हस्ते हा नाणेफेक आपण पाहत आहोत. कोणी जिंकलेला आहे? यस खिरडी गणेश आपण टॉस जिंकलेला आहे. निर्णय काही वेळातच या ठिकाणी येईल आपला. फलंदाज मैदानामध्ये राहुल शिंदेचं आगमन आपण जे पाहत आहोत. बघा खिरडी गणेशने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. दोन्ही संघांची लिस्ट आणून द्या. प्लेइंग 11ची लिस्ट पाहिजे. राहुल शिंदेसाठी बघा किरण गायकवाडची अप्रतिम गोलंदाजी आहे बघा. जरूर दोन्ही संघांची लिस्ट या ठिकाणी आणून द्यायची आहे. एका बाजूला खिरडी गणेश असेल, दुसऱ्या बाजूला कणगर 11 आपली लिस्ट आणून द्या. परंतु किरण गायकवाड एक अप्रतिम गोलंदाजी या षटकामध्ये आपण करताना पाहत आहोत. आता मात्र स्लोअर प्रकारचा चेंडू होता. राहुल शिंदे अगोदर बॅट जाते, चेंडू उशिरा येत आहे बघा. एक षटक चांगलं संपलं गेलं. 1 धाव फक्त या षटकामध्ये खर्च केलेली आहे ती किरण गायकवाड यांनी. शेवट आपण पाहत आहोत की अजूनही 20 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहे ते 18 चेंडूमध्ये 20 धावांची आवश्यकता असणार आहे. 30 धावा धावफलकावर नोंदल्या गेलेल्या आहेत. भाऊराव गवाळे 18 चेंडू 20 धावा सुभाष विजयासाठी आवश्यक असणार आहे. भाऊराव गवाळे आलेले आहेत बघा. षटक क्रमांक 4 साठी गोलंदाजी मार्कवर अजगर 11 आपेगाव कोपरगाव संघाकडून आपण मैदानात पाहत आहोत. सुहास खुळे स्ट्राईकवर असणार आहे. नॉन स्ट्राईकला राहुल शिंदेला आपण पाहत आहोत. काही चेंडू निर्धाव गेले. राहुल शिंदेचे आपण मैदानात जे पाहिलेले आहेत. परंतु जरूर किरण गायकवाडच्या षटकाने कमबॅक करण्याचा एक प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे आपेगाव संघासाठी. भाऊराव गवाळे या दरम्यान पुढचा चेंडू मैदानामध्ये असणार आहे. आपण पाहत आहोत सुहास खुळे स्ट्राईकवर. हा बघा चेंडू हलक्या हाताने चेंडू मात्र लॉंग ऑफ रिजनमध्ये खेळला. अल्ताफ शेखचं क्षेत्ररक्षण आपण मैदानामध्ये पाहत आहोत. एक सिंगल या दरम्यान जी बनली जाईल. सिंगलच्या मदतीने धावफलक आपण पाहत आहोत. धावफलकावर पोहोचला गेला तो 32 धावांवर. राहुल शिंदे ज्याला खातं खोलायचं आहे. भाऊराव इथं बघा हा चेंडू मात्र सुरेख चेंडू धाव घेण्याचा प्रयत्न आणि बघा धावचीत असेल तो राहुल शिंदे मैदानामध्ये. नवीन फलंदाज बघा किरण खुळे यांचं आगमन होत आहे मैदानामध्ये. किरण खुळे यांचं आगमन होतंय मैदानामध्ये बघा. या ठिकाणी यश मिळालं धावचीतच्या स्वरूपात आपण पाहिलेलं आहे मैदानामध्ये. राहुल शिंदे माघारी परतलेला आहे. धावसंख्या 32 धावांवर आपल्याला जी मैदानामध्ये पाहायला मिळते. यानंतर जरूर एक मोठी लढत जी पाहायला मिळते आपल्याला खिरडी गणेश संघ आहे. तर नॉन स्ट्राईक दुसऱ्या बाजूला आपण पाहत आहोत की जो संघ मैदानामध्ये त्यांच्या विरुद्ध 2 हात करणार आहे तो मात्र कणगर 11 हा संघ आपल्याला मैदानात पाहायला मिळणार आहे. भाऊराव गवाळे पुढचा चेंडू किरण खुळे. हा चेंडू पाहूया. जरूर काहीतरी आवाज त्या ठिकाणी झालेला होता. यष्टीरक्षकाचा प्रयत्न आपण पाहत आहोत. परंतु इथं क्षेत्ररक्षक पहा अजूनही हात हवेतच आहेत त्यांचे.
त्यांचं नाव मला माहित नाही, काय नाव रे यांचं? ए गुलाबी टोपी, नाम तो सुना होगा. इथं बुलटाच प्रकारचा चेंडू आहे पहा. ऋषिकेशचा प्रयत्न आपण दरम्यान पाहिलेला आहे. या दरम्यान एक सिंगल मात्र बनली जाणार आहे. सिंगलच्या मदतीने धावफलक पोहोचला गेला तो 33 धावांवर. किरण खुळे यांनी एका धावेने खातं खोललेलं आहे. गव्हाळे पाटील, पोलीस पाटील का असो, पण खेळाचा आपला पाटलांचा काही संबंध येत नाही. इथं बघा पुढे सावध प्रयत्न होता. मिड विकेट मध्ये एक सिंगल बनवली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानामध्ये केला जाणार आहे आणि 2 धावा या दरम्यान. तिसऱ्या धावेचा प्रयत्न नसणार आहे. या 2 धावेने धावफलक आपण पाहत आहोत पुढे सरसावला गेला 35 धावांवर. षटक भाऊराव गव्हाळे यांचं 4थं षटक आपण मैदानामध्ये पाहत आहोत. 35 धावसंख्या धावफलकावर बनलेली आहे. 2 फलंदाजच्या मोबदल्यामध्ये 51 धावांचं लक्ष आहे. सुहास खोळेची फलंदाजी आपण पाहत आहोत. मैदानामध्ये 10 चेंडू 24 धावांवर सुहास खोळे फलंदाजी करत आहे. भाऊरावचा पुढचा चेंडू पहा डीप स्क्वेअर लेगच्या दिशेमध्ये. अगदी आपण पाहतोय की सुरेख क्षेत्ररक्षण सुद्धा पाहायला मिळते. दमदार अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण. इथं मात्र दुसरी धाव मात्र पूर्ण केली जाते. या 2 धाव्यांच्या मदतीने धावफलक 37 धावांवर पोहोचला गेला. षटक संपलं गेलं. शेवट चेंडू आपल्याला जे पाहायला मिळत आहे 12 चेंडू आणि 14 धावांची गरज मैदानामध्ये सामना जिंकण्यासाठी असणार आहे. 12 चेंडू 14 धावांची गरज आहे. काय झाले? धन्यवाद डीजे. बघा षटक संपलं गेलं. 37 धावा धावफलकावर 4 षटकाच्या समाप्तीनंतर बनल्या गेल्या. शेवट चेंडू 12 शिल्लक आहेत. 12 चेंडूमध्ये 14 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. किरण गायकवाडच्या हातामध्ये परत एकदा गोलंदाजची धुरा दिलेली आहे. ज्याने मात्र 1 धाव आपल्या पहिल्या षटकामध्ये खर्च केली होती. त्याला परत एकदा पाचारण केलं गेलं गोलंदाजी करण्यासाठी. शेवट चेंडू इथं बा किरण खुळे यांचा फटका फसलेला आहे. क्षेत्ररक्षक विवेकानंद शिंदे झेल टिपला. भैया मनियारचं मैदानामध्ये होणारा आगमन आपण पाहत आहोत. 11 चेंडू आणि 14 धावांची गरज. किरण गायकवाड परत एकदा कमालीची गोलंदाजी करतोय. बघा पहिल्या चेंडूमध्ये किरण खुळे यांना माघारी पाठवलं गेलं. विवेकानंद शिंदे पप्पू शिंदे टिपल्याला झेल आपण मैदानामध्ये पाहिला. तदनंतर भैया मनियारचं होणारा आगमनही आपण मैदानामध्ये पाहत आहोत. 3 बाद 37 धावा धावफलकावर आहे. रुद्रा प्रतिष्ठान कोलेवाडी विरुद्ध अजगर 11 आपण पाहत आहोत. आपेगाव कोपरगाव ही लढत मैदानात आपल्याला पाहायला मिळते आहे. 51 धावांचं लक्ष आहे. हा पुढचा चेंडू पहा स्लोअर प्रकारचा चेंडू होता. फॉलो थ्रू मध्ये बघा चेंडू सरळ लागला असता तर निश्चित भैया मनियारला मैदान सोडावं लागलं असतं, परंतु नशिबाने साथ दिली. आणि एका बाजूला किरण गायकवाड म्हणतात थोडीशी नशिबाने थट्टा मांडली आता, कारण चेंडू काही सरळ एष्टानं लागला नाही, परंतु एक धाव मिळाली. समीकरण 10 चेंडू आणि आपण पाहतो मैदानामध्ये 13 धावांची गरज. हे जे समीकरण मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. सुहास खुळे हुकमे एक्का कोल्हेवाडीचा स्ट्रायकर आहे. इथं बाहेर रिव्हर्सिप खेळला गेलेला आहे. दिशा देण्याचं काम केलं सुहास खोळेने. 2 धावा ज्या पूर्ण केल्या गेल्या धावफलकावर आपण पाहत आहोत. 40 धावा ज्या बनल्या गेलेल्या आहेत. बघा आतापर्यंत 1.3 षटकांमध्ये 4 धावा आणि 2 बळी. किरण गायकवाडची कामगिरी आपल्याला जी मैदानामध्ये पाहायला मिळते आहे.
इथं बघा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, फाईन स्वीप करण्याचा एक सिंगल बनली जाणार आहे. सिंगलच्या मदतीने धावफलक एकने पुढे सरसावेल. तो 41 धावांवर. कोण? शशी नालकर आणि अजून कोण होते ते? सागर रेवाळे. हे बघा दोन्ही संघनायक कनगर आणि तदनंतरला खेडी गणेश. आपण इकडे आयोजन कमिटीशी जरा संपर्क साधा. दोन्ही संघाचे कर्णधार. 41 धावा धावफलकावर होत आहे. किरणचा पुढचा चेंडू भैया मनियार याच्यासाठी हा चेंडू बघा बॅकवर्ड शॉट लेग मध्ये आपण पाहत आहोत. क्षेत्ररक्षक मात्र चेंडूवर दाखल होत आहे. एसटी रक्षक असेल. या दरम्यान एक सिंगल बनली जाईल. धावफलक 42 धावांवर पोहोचला जाणार आहे. शेवट चेंडू शिल्लक असणार या षटकामध्ये 7 चेंडू आणि 9 धावांची गरज. बघा सामना एक रोमहर्षक अशा प्रकारचा सामना आपल्याला पाहायला मिळते. अतितटीची लढत जी पाहायला मिळते. 7 चेंडू आणि 9 धावांची गरज विजयासाठी असणार आहे रुद्रा प्रतिष्ठान कोल्हेवाडी संघासाठी. किरण गायकवाड ज्याने आतापर्यंत 1.5 षटकामध्ये फक्त 5 धावा देत 2 फलंदाज माघारी पाठवले. इथं बघा फटका काही काळ फसला गेला. हवेत आहे. क्षेत्ररक्षक हो झेल टिपला जातोय आणि पहा अल्ताफ शेख याच्याकडनं सुहास खुळे बाद. बघा 5 धावा आणि 3 बळी 2 षटकामध्ये किरण गायकवाडची कमालीची गोलंदाजी जी आपण पाहत आहोत. शशी नालकर आणि सागर रेवाळे एकदा येऊन जा आयोजन कमिटीला भेटा. काय म्हणणं त्यांचं बघा एकदा तुम्ही. बघा सिद्धेश कोल्हे आलेला आहे मैदानामध्ये. शेवट चेंडू शिल्लक आहे 6 आणि सामना जिंकण्यासाठी 9 धावांची गरज आहे. सर्वांना माहीत असेल की 1998 मध्ये 6 चेंडू 9 धावांची गरज आहे. ऋषिकेश कानिटकर ढाका या ठिकाणी झालेला इंडिपेंडन्स कपचा फायनलचा सामना 6 चेंडू 9 धावांची गरज असताना सकलेन मुस्ताकच्या गोलंदाजीवर केलेली फटकेबाजी. तदनंतर अशा प्रकारचा सामना कराची ठिकाणी भारत आणि पाकिस्तानमध्ये झाला होता. गोलंदाज होता त्या ठिकाणी परत एकदा सकलेन मुस्ताक, परंतु राजेश चव्हाणचा षटकार आणि भारतीय संघाने सामना जिंकला होता. गोलंदाजी मार्कवर अक्षय खिल्लारी. शेवट चेंडू शिल्लक आहे 6. भैया मनियार स्ट्राईकवर आहे. नॉन स्ट्राईकला सिद्धेश कोल्हे. आपण पाहत आहोत कोणता संघ या ठिकाणी विजयी ठरणार आहे. बघा जगदंबा या मातेच्या यात्रेच्या निमित्तानं आपण पाहत आहोत जगदंबा क्रिकेट क्लब आयोजित सरपंच चषक 2023चा हा महासंग्राम मैदानामध्ये आपल्याला क्रिकेटचा सोहळा पाहायला मिळत आहे. पहिला दिवस आहे. शेवट 6 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. कोण विजेता ठरणार? एका बाजूला कोल्हेवाडी संगमनेर तालुका, दुसऱ्या बाजूला आपेगाव कोपरगाव तालुका. बांधाला बांध असणारे दोन्ही तालुके आहेत. परंतु लढत बघा एक चांगल्या प्रकारची लढत आपल्याला जी पाहायला मिळते. शेवट चेंडू शिल्लक 6 आणि सामना जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 9 धावांची. अक्षय चेंडू पहा काही वेळ हवेत आहे. क्षेत्ररक्षक भाऊराव गव्हाळे झेल टिपला आणि भैया मनियार माघारी. विशाल आलेला आहे मैदानामध्ये. बघा आता मैदानात विशालचं आगमन होत आहे. इथं मात्र 5 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. 5 चेंडू 9 धावा आवश्यकता असणार आहे मैदानामध्ये सामना जिंकण्यात. थोडी घाई करा बरं का. आपेगाव मित्रांनो अजून फर्स्ट फेरीचे 2 सामने बाकी आहेत. तिथं तुम्ही घाई करा. आपेगाव भाऊराव गव्हाळे चला लवकर आपल्या जागेवर या. बघा अति विचार करू नका. गोलंदाजाला माहीत आहे कशी गोलंदाजी करायची आहे. तुम्ही विचारपूर्ण त्याच्यावर जी कामगिरी सोपवलेली आहे. कारण जिथं अति विचार केला जातो ना तिथं मात्र दिशा भरकटली जाते माणसाची. त्यामुळं अति विचार कधी करायचा नसतो. जो विचार तुम्ही करा एक महत्त्वपूर्ण विचार असतो. 5 चेंडू 9 धावांची गरज. इथं बघा विशालच्या बॅटमधनं लॉंग ऑफ सीमा रेषेच्या बाहेर षटकार.
बघा 4 चेंडू आणि इथं मात्र 3 धावांची गरज ही समीकरण आलेलं आहे. पहिल्या चेंडूमध्ये आपण पाहिलं की भैया मोनियार बाद झाल्यानंतर काय जल्लोष केला गेला होता आपेगाव संघाकडनं. त्यानंतर अक्षय खिलारीला षटकार आला. इथं मात्र अक्षयची आता दिशा भरकटली जाते आहे. इथं 4 चेंडू आणि 2 धावांची गरज असणार आहे. 49 धावा धावफलकावर नोंदल्या गेलेल्या आहेत. 4 चेंडू 2 धावांची गरज रुद्रा प्रतिष्ठान कोल्हेवाडी संघाला सामना जिंकण्यासाठी. विशाल हा बघा फाईन स्वीप करण्याचा प्रयत्न होता. अपील केलं जातंय मैदानामध्ये, कारण आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नेम क्रमांक 31 मध्ये फलंदाज अपील केल्याशिवाय बाद दिला जाऊ शकणार नाही आहे. त्यामुळे वारंवार ह्या अपील मैदानामध्ये जे आपल्याला पाहायला मिळतं असं चेंडू निर्धाव गेलेला आहे. 3 चेंडू आणि 2 धावांची गरज जी मैदानामध्ये असणार आहे. इथं तर बघा झेल सुटला गेलेला आहे. बॅटीचा एज आपण पाहत आहोत. चेंडू रोखला गेलेला आहे. इथं मात्र आपण पाहत आहोत सामन्यामध्ये रंगती 50 धावा मात्र धावफलकावर बनल्या जात आहेत. 2 चेंडू आणि 1 धावेची गरज आहे. बघा 2 चेंडू 1 धावेची गरज आहे. भारत आणि पाकिस्तानमध्ये पहिला T20 विश्वचषक 2007 मध्ये लीग मधील सामना बॉलआउटचा निर्णय झाला होता. श्रीसंतच्या हातामध्ये चेंडू होता. तिथं मात्र आपण पाहिलं मिसबा उल हक स्ट्राईकला 2 चेंडू 1 धावेची गरज, आणि श्रीसंतने मात्र त्या 2 चेंडूमध्ये 1 धाव होऊन दिली नव्हती. शेवटच्या चेंडूवर धावचीत झाला एक. त्याच्यानंतर 5वा चेंडू आपण पाहिला होता निर्धाव गेला होता. इथं मात्र काय परिस्थिती होणार आहे, चला इतका वेळ घेऊ नका आपण आपेगावकर. 2 चेंडू 1 धावेची गरज सिद्धेश कोल्हे. इथं बघा सिद्धेशच्या बॅटमधनं एक्स्ट्रा कव्हर मध्ये डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू सीमा रेषेचा वेध घेत आहे. चौकार 4 धावा आणि सामना जिंकला रुद्रा प्रतिष्ठान कोल्हेवाडी संघाने.